तेवढी साथ आयोजनामध्ये देखील आपण पाहताय। या स्पर्धेमध्ये जबरदस्त मेहनत, संपूर्ण या स्पर्धेला यशस्वी करण्यासाठी जेवढे आमच्या आयोजकांचे ना तेवढेच संदीप गायकवाड साहेब सरांची त्यांना लागलेली साथ खऱ्या अर्थाने या आयोजनासाठी आपण पाहताय। दामोदकर आणि संदीप गायकवाड सर हे नातं खऱ्या अर्थानं वेगळंच आहे, कारण ज्याच्या वेळी दामोदच्या मैदानावरती स्पर्धा आपण पाहतो ना त्या वेळी संदीप गायकवाड सर हे आवाज आणि हे नाव आपल्याला पाहायला मिळतं। दरम्यान जाऊया मॅच कडे। टॉस जिंकला असलपाडा टीमनं आणि इथून डिसिजन घेतला त्याने बॅटिंग करण्याचा, कारण की मागच्याच मॅच मध्ये अगदी चेसिंग करत असताना सहजरित्या या ठिकाणी त्यांना अगदी मॅच चेस केली होती, परंतु आता निर्णय त्यांनी बॅटिंग करण्याचा घेतलाय। अगदी आपण पाहतोय सेकंड इनिंग मध्ये धावसंख्येचा ते बचाव करताना आपल्याला पाहायला मिळतील आणि अगदी आता फिल्डिंग करताना आपल्याला पाहायला मिळते खाड्याचा पाडा। अगदी पहिलाच बॉल अगदी आपण पाहताना की निर्धाव आलाय, चांगला बॉल इथून डिलिव्हर केलाय। साहिल खाडे पहिल्या षटकामध्ये आपण त्याला पाहतोय, 3 षटकांची मॅच आणि ऑन साइक आपण अगदी आपण पाहतोय अमोल सांबारी मागच्या मॅचचा हिरो आणि दिनेश। फटका चांगला आहे, इनफिल्डला क्लिअर केलाय, डीप मध्ये चाललाय, क्षेत्ररक्षक आले, झेल ड्रॉप, झेल इथून ड्रॉप झालाय। दुसऱ्या दाबेचा प्रयत्न, 2 दाबा इथून कंप्लीट झाल्यात। आणखीन एक चांगला बॉल अगदी आपण पाहता व्यवस्थित बॅट वरती आला नाहीये, इथून देखील आपण पाहता एक चिकी सिंगल अगदी आपण पाहतो ना फिल्डरच्या समोरून इथून धाव कंप्लीट केली आहे। एक धाव आली धाव फलकावरती, धाव फलकावरती आपण पाहताय 3 ऑन स्ट्राइक आपल्याला पाहायला मिळतंय। दिनेश शेंडे आपण पाहता ऑन स्ट्राइक आपल्याला इथून पाहायला मिळतात, परंतु पहिल्या षटकामध्ये साहिल खाडेची ही गोलंदाजी अप्रतिम राहिली आतापर्यंत। फटका चांगला लॉप केला, लॉंग ऑनला पाठवलंय बॉलला सीमारेषेच्या पलीकडे, ही ताकद मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना अगदी आपल्याला पाहायला मिळतोय दिनेश। अगदी आपण पाहताय 9 या षटकातील इथून आपण पाहताना 4 बॉलचा खेळ समाप्त झालाय। 9 धावा धाव फलकावरती। पहिलं षटक अगदी आपण पाहताय साहिल पीबनचा फुलटॉस बॉल ऑन साइडला ताकदीचा वापर केलाय, चेंडू हवाई सफर काऊ कॉर्नर सीमारेषेच्या पलीकडे सर हारेश कराले सांगतात। दिलदार आहेत पक्के दामत गावाचे हुक्माचे एक्के, दिलाचे दिलदार आहेत पक्के दामत गावाचे हुक्माचे एक्के, दम आहे त्यांच्या नावात, दम आहे त्यांच्या नावात, जावेद होत भाईचं नाव। थँक्यू डीजे डिसिजन इथे पेंडिंग आहे, तिसऱ्या पंचांकडे रेफर केलं हाईट फॅक्टर साठी। इथं विमर आहे की नाही आता चेक केलं जाईल। आमची ओम साई अर्थात MTC.in ची संपूर्ण टीम या स्पर्धेला कव्हर करते। फेअर डिलिव्हरी आणि आणखीन एक षटकार, बॅक टू बॅक षटकार, फुलटॉस बॉल आहे, कसा सोडेल फलंदाज आपण पाहताय दिनेश शेंडे एक जबरदस्त लय मध्ये। आताच एक मॅच खऱ्या अर्थानं फिनिश केली आहे, टार्गेटचा पाठलाग करत असताना एक जबरदस्त सुरुवात त्यांनी मागच्या मॅच देखील केली होती आणि तीच मॅच
अगदी इथून पुनश्च एकदा सुरुवात करत असताना बॅक टू बॅक 2 षटकार, षटकारानं धावा धावफलकावरती अगदी आपण पाहताय 15 धावा धावफलकावरती. हा बेगवान पद्धतीचा चेंडू आउटसाइड डी ऑफ स्टंप. अगदी आपण पाहतो ना की गोल्डन स्पॉट वरती चेंडू आपटला होता आणि त्यानंतर बाहेर निघत असताना हा डॉट बॉल इथून आपल्याला पाहायला मिळतोय. एक षटकाचा खेळ समाप्त झाला. एक षटकामध्ये धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत बिनबाद 15. एक चांगलं स्टार्ट आपल्या टीमला मिळून देत असताना झेल ड्रॉप झालाय खऱ्या अर्थानं. अगदी आपण पाहताय ना अमोलचा आणि त्यानंतर त्याला जीवदान मिळालंय. आता तो ऑन स्ट्राईक आपल्याला सेकंड ओव्हर मध्ये पाहायला मिळेल. आणि झेल सोडल्यानंतर खऱ्या अर्थानं पहिली मॅच जर आपण पाहितली असेल ना तर हाच अमोल त्या मॅचचा अगदी हिरो ठरला होता. त्यानं अगदी आपण पाहताना धावसंख्येचा पाठलाग करत असताना एक जबरदस्त इनिंग त्याच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाली होती. आणि त्यानंतर गोलंदाजीमध्ये 2 स्पेल त्याने हाताळले होते आणि त्याच्यामध्ये देखील अगदी आपण पाहताना की एक उल्लेखनीय कामगिरी. ते तुमचा वेळ समाप्त झालाय पहिल्या षटकाचा. तुम्हाला त्वरित दंडित केलं जात आहे आमच्या डीजे मास्टरच्या माध्यमातून. ज्यावेळी सायलेंट वाजलं जाईल तेव्हा असं समजा की आपली एक षटक समाप्त झाल्यानं आपले 5 मिनिटं देखील त्या ठिकाणी समाप्त होत आहेत. त्याच्यामुळे आता उर्वरित 10 मिनिटांमध्ये तुम्हाला 2 षटक इथून कंप्लीट करायचे आहेत. सेकंड ओव्हर मध्ये आपण पाहताय हरीश खाडे आपल्याला पाहायला मिळतात. एक जबरदस्त बॉल आपल्याला पाहायला मिळतो. अगदी टेक ऑफ केला या बॉलनं. एसटी रक्षकाकडे निघालाय. डॉट बॉल इथून आपल्याला पाहायला मिळतोय. अमोलच्या विरोधामध्ये खऱ्या अर्थानं हा डॉट बॉल एक सेट फलंदाज आणि त्याच्या विरोधामध्ये हा डॉट बॉल एक चांगलं चित्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. आणखीन एक चांगला बॉल जबरदस्त सेकंड ओव्हर मध्ये कमबॅक करून देत असताना लगातारचा 2 निर्धाव बॉल इथून मात्र आलेत गोलंदाज. अगदी आपण पाहताय हरीश खाडे या गोलंदाजाच्या माध्यमातून आपल्या टीमसाठी कमबॅक हवाय. कारण की पहिल्या षटकामध्ये 15 धावा आल्यात आपल्या प्रमुख गोलंदाजाच्या माध्यमातून. यावेळी हाफ ट्रॅकर होता व्यवस्थित बॅटवरती आला नाही. मोठाचे फिल्डर साठी अगदी डीप मधनं आलेत, वेगानं आलेत. चांगली फिल्डिंग आणि चांगली फेके देखील परंतु मिळतील इथून. 2 धावा इथून कंप्लीट होत आहेत. प्रवीण आपण पाहताय अगदी काऊ कॉर्नर मध्ये त्या ठिकाणी उभे आहेत. काय जबरदस्त अगदी रनिंग करत असताना त्या चेंडू पर्यंत पोहोचले. 2 धावा इथून कंप्लीट. 2 धाब्यानं धावफलक पाहताय आपण 17 धावा धावफलकावरती. आणखीन एक चांगला बॉल अगदी आपण पाहताय बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. इथे धाव हवी आहे आणि त्या धाबेसाठी विकेट सॅक्रिफाईस करावी लागली. फलंदाजीतून बाद होतोय अमोलला इथून परतावं लागेल. पहिला आद्रा मिळतोय 17 या धावसंख्येमध्ये. डीजे टीमच्या अगेन्स्ट अशा वेळी आपला जो प्रामुख्याचा फलंदाज आहे ज्यानं मात्र मागच्या मॅच मध्ये एक कमालीची खऱ्या अर्थानं ऑलराऊंडर भूमिका त्या मॅच मध्ये संपन्न केली, त्याला मात्र इतर विकेट सॅक्रिफाईस करावी लागली. ऑन स्ट्राईक आपल्याला इथून आता पुनश्च एकदा पाहायला मिळेल दिनेश शेंडे ज्याच्या बॅटमधून 2 षटकार आलेत. कमी गतीनं थोडासा बॅकअप द्या. अगदी आपण पाहतो ना स्लोवर बॉल होता, फंबल झाले. दुसऱ्या धाबेसाठी थांबवलं जाईल. इथून फक्त एकच धाव पाहायला मिळते. अगदी क्विक फेके मैदानाच्या आतमध्ये. धावफलकावरती 18 धावा धावफलकावरती. आमचे नितेशजी तरे सर आम्हाला सांगतात 18 धावा धावफलकावरती 1 विकेट आली आहे. या षटकातील 1 बॉलचा खेळ बाकी आहे. कमबॅक केलंय हरीश या गोलंदाजानं. हरीश खाडे दुसऱ्या षटकामध्ये कमबॅक करत असताना आपल्या टीमसाठी जबरदस्त. इथे आणखीन एक चांगला बॉल. एसटी रक्षकानं चुकी केली. चेंडू सरळ निघून गेलाय लॉंग स्टॉप रिजन मध्ये. पंच सांगतायत बाईटच्या स्वरूपात, लेग बाईटच्या स्वरूपामध्ये. आल्या 4 धावा आणि या 4 धावा अगदी नव संजीवनी निर्माण करणाऱ्या होत्या. कारण की या षटकामध्ये धावा चालल्या नव्हत्या परंतु या बोनसच्या स्वरूपामध्ये धावा धावफलकामध्ये ऍड होतील. अगदी फलंदाजाच्या पायामधून चेंडू निघून गेलाय लॉंग स्टॉप सीमा पार चौकार.
दोन षटकांचा खेळ समाप्त झाला. धावा धावफलकावरती 22, एक बाद 22 धावा धावफलकावरती. 3 षटकांचे मॅच आहे, म्हणजे इथून मानस असेल किमान 30+ आपल्याला जायचं आहे. कारण की टॉस आपण जिंकला होता. कॅप्टननं निर्णय लगेच कळवला होता की बॅटिंग आम्हाला करायची पहिल्या सत्रामध्ये. आणि खऱ्या अर्थानं बॅटिंग करत असताना पहिल्या 2 षटकांमध्ये 11च्या सरासरीनं 22 धावा धावफलकावरती आल्यात. 1 विकेट इथून गमावले, परंतु अजूनही मैदानाच्या आतमध्ये दिनेश शेंडे. फटका अगदी आपण पाहतोय लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मधोमध केलाय. एक टप्पा बाउन्स घेत चेंडू चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. दिनेश शेंडेच्या बॅट मधून आलाय आणखीन एक चौकार. दे 26 धावा धावफलकावरती आपण पाहताय किरण यांच्या बॅट मधून हा चौकार खऱ्या अर्थानं आपण पाहता. अजूनही 5 बॉल इथून बाकी आहेत. आमचे 12 प्रतिनिधी आम्हाला सांगतायत. फटका चांगला आहे, एक्स्ट्रा कव्हर मधून काढला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक नाही अडवू शकत. वेगानं चेंडू निघून गेलाय सीमा पार. आणखीन एक चौकार. किरणचा वार. मिळतील 4 धावा. थांबवतो डीजे, कारण की इथे थोडीशी मिस्टेक झाली आहे. सायकिंग एंड वरती आपण पाहताय दिनेश शेंडे ऑन साईक आपल्याला पाहायला मिळतात. आणि दिनेश शेंडे यांच्या बॅट मधून खऱ्या अर्थानं हे 2 चौकार आपल्याला पाहायला मिळेल. बॅक टू बॅक हे चौकार आलेत आणि या चौकारानं धावा धावफलकावरती अगदी आपण पाहताय 30. शेवटच्या षटकामध्ये आक्रमक बॅटिंग. पुनश्च एकदा ऑन साइडला टर्न केला अलॉंग दी कार्पेट. अगदी जमिनीला गुदगल्या करत चेंडू डीप मध्ये चाललाय. दुसरीचा प्रयत्न, स्ट्राईक सोडली होती या ठिकाणी, परंतु 2 धावा सहजरित्या कंप्लीट. गुड रनिंग बिटवीन विकेट. मैदानाच्या आतमध्ये मोठी धावा येत आहेत, मोठे फटके येत आहेत, परंतु सिंगल डबलला देखील तेवढंच प्राधान्य या दोन्ही बॅटरच्या माध्यमातून दिलं जातं. आणि गरजेचं देखील आहे, ज्यावेळी आपल्याला टार्गेट सेट करायचं आहे अशा परिस्थितीमध्ये खऱ्या अर्थानं सिंगल डबल देखील तेवढाच महत्वाचे असते. कारण की टार्गेट अगदी इथून सेट करायचं. दरम्यान हा व्हाईट बॉल आलाय, अव्वंतर बॉल. एक्स्ट्राची धावफलक जाऊन पोहोचलाय. 33 एक बाद 33 धावा. असं वाटलं होतं की इथून पहिला फलंदाज अमोल बाद झाल्यानंतर कुठेतरी अडचणीमध्ये सापडतोय की काय संघ, परंतु दिनेश शेंडे हे नाव खऱ्या अर्थानं अगदी आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये गोंगावत असताना. आणखीन एक चांगला फटका डीप मध्ये. वाडिश लॉंग ऑनला त्या ठिकाणी 2 धावा कंप्लीट. पुनश्च एकदा दुहेरी धावा धावफलकावरती 35. 2 बॉलचा खेळ बाकी आहे. 35 धावा धावफलकावरती आहेत. पहिलं सत्र मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. एकीकडे तुम्ही पाहताय खाड्याचा पाडा आणि त्यांच्या विपक्षामध्ये अस्सल पाडा. दोन्हीकडे अगदी फटका चांगला आहे. ओव्हर पिच होता, एक्स्ट्रा कव्हर मध्ये चाललाय बॉल सीमारेषेच्या पलीकडे. पंच सांगतायत एक टप्पा अखेर. आणखीन एक चौकार. दरम्यान आपण नेक्स्ट मॅच इनिंग ब्रेक मध्ये या ठिकाणी टॉस करणार आहोत. नेक्स्ट मॅच गावदेवी भडबल आणि त्यांच्या विपक्षामध्ये शिवशक्ती वंजारपाडा. दोन्ही टीम इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित राहायचे. दरम्यान फटका फसला हवेमध्ये. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल, झेल कॅरी झाला, परंतु पंच सांगतायत की हा नो बॉल. नो +2. 2 धावा इथून ऍड केल्या जातील. ओव्हर स्टेपिंग सर. यस, ओव्हर स्टेपिंगचा धावा धावफलकावरती आपण पाहताय 42 धावा धावफलकावरती. 1 बाद 42. एक चांगली टोटल, एक विनिंग टोटल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतीये. जिथे संघर्ष चालू होता दुसऱ्या षटकामध्ये, चांगली गोलंदाजी हरेश खाडेची होती, परंतु त्याच्यानंतर शेवटच्या बॉल ओव्हर मध्ये
आतापर्यंत 20 धावा. आणखीन एक चांगला फटका. वाडिश लॉंग ऑफ सीमारेषेच्या पलीकडे दिनेशच्या बाट मधून आणखीन एक चांगला फटका. षटकार. चला वंजारपाडा आणि भडबल दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी या टॉस बॉक्स मध्ये. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. दोन्ही टीमला आधीच सूचित केलं होतं, त्याच्यामुळे दोन्ही टीमचे कॅप्टन कोणताही विलंब न करता लगेच टॉस बॉक्स मध्ये आपण जॉईन व्हायचंय. या स्पर्धेचे आयोजक आपण पाहताय फ्रेंच चषक दामत 2025. या स्पर्धेचे आयोजक खुरामबाई आमच्या साथीनं टॉस बॉक्स मध्ये आपण त्यांना पाहताय. आणि दोन्ही कर्णधार आपण जर का या ठिकाणी लवकर उपस्थितीत नाही झाला तर आयोजक आम्हाला सांगतायत की आपली 4 षटकांची मॅच या ठिकाणी खेळवली जाईल. त्याच्यामुळे कोणताही विलंब न करता वंजारपाडा टीम आणि भडबल टीम दोन्ही टीमचे कॅप्टन आपण लगेच टॉस बॉक्स मध्ये या. विलंब करू नका. आजची शेवटची रात्र आहे, म्हणजे आपल्याला सेमीफायनल फायनल अशा मॅचेस देखील इथून आपल्याला खेळवायचं आहेत. अगदी आपण पाहताय टॉप 5 आपण या ठिकाणी काढणार आहोत. आपल्याला या ठिकाणी ड्रॉ देखील करायचं, म्हणजे बरेचशा मॅचेस अतिरिक्त आपण इथून आज खेळणार आहोत. त्यासाठी आपण इथून सहकार्य करणं आयोजकांसाठी फार महत्वाचं आहे. दोन्ही टीमचे कॅप्टन या आपण. गावदेवी भडबल टीमचा कर्णधार या ठिकाणी उपस्थित झाला. शिवशक्ती वंजारपाडा दोन्ही टीमचे कर्णधार या ठिकाणी उपस्थित झालेत. आमचे सन्माननीय मुख्य आयोजक खुर्रम साहेब यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी टॉस करते दोन्ही टीम दरम्यान. हेड इज कॉल. हेड. थांबा कॅप्टन 2 मिनिटं थांबा. आपण लगेच जाऊ नका. एक मिनिटं घेईल, जास्त वेळ घेणार नाही, कारण की आपल्याकडे वेळ देखील कमी आहे. सर्वप्रथम आपण टॉस जिंकलात, आपला निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण. नक्कीच आपण पाहताय गावदेवी भडबल टीमनं या ठिकाणी टॉस जिंकला, फिल्डिंग करण्याचा डिसिजन घेतला. आणि अगदी आपण पाहतोय ना प्रतिस्पर्धी टीम शिवशक्ती वंजारपाडा एक बलाढ्य टीम आहे. त्यांच्या समोर तुम्हाला पहिल्या सत्रामध्ये फिल्डिंग करायची आहे. किती धावसंख्येपर्यंत रोखण्याचा प्रयत्न तुमचा इथून असेल? 35 ते 40. नक्कीच 35 ते 40 धावसंख्येचा रोखण्याचा प्रयत्न असेल. असे कोणते गोलंदाज आहेत तुमच्या टीमकडे की ते तुम्हाला या ठिकाणी त्या प्रयत्नांना अगदी खरे उतरतील? मनोज आहे, मयूर आहे. नक्कीच हे होते अगदी आपण पाहते गावदेवी भडबल टीमचे कर्णधार. आणि या आयोजनाबद्दल काय म्हणाल? आयोजन तर चांगलंच असतं दरवर्षी. ओके, थँक्यू. त्यानंतर आमच्या समूहामध्ये जोडले गेलेत शिवशक्ती वंजारपाडा टीमचे कर्णधार. आपण टॉस गमावला, आपल्याला पहिली बॅटिंग करायची आहे. किती धावा बनवण्याचा मानस असेल? 60-65. नक्की 60-65. असे कोणते फलंदाज आहेत तुमच्याकडे, कोणते ट्रम्प कार्ड आहेत टीम मध्ये? काय नाही, सगळेच आहेत. ओके. आणि या आयोजनाबद्दल काय म्हणाल? आयोजन तर एक नंबरच असतं दरवर्षी. थँक्यू. हे होते शिवशक्ती वंजारपाडा टीमचे कर्णधार. जाऊया कॉम बॉक्स मध्ये जिथे जोडले जातील आमचे संदीप गायकवाड सर. थँक्यू. थँक्यू. आपण पाहतो पहिला चेंडू डिलस्कोप या ठिकाणी फटका पाहिला गेला. अप्पर शॉट डोक्यावरून एसटी रक्षक ही त्या ठिकाणी थांबला गेला. तर पहिला चेंडू होती चौकार. 49 धावांची गरज असताना पहिला चेंडू होती अप्रतिम फटका पाहिला गेला. सलामीची जोडी आपण त्या ठिकाणी पाहतो स्वप्नील आणि त्यासोबत साहिल एस फॅक्टर. एक चांगली फटकेबाजी पाहिली गेली आपण आई गावदेवी असरपाडा संघाकडून. एक चांगली सुरुवात आपण पाहतोय.
एक चांगली फलंदाजी पाहिली गेली त्यांची. आता गोलंदाजी पाहूया. पहिला चेंडू होती चौकारात, दुसरा चेंडू निर्धाव. इथे सरळ रेषेत चेंडू निघून गेला. डॉट चेंडू. तकदीर पूर्ण संघाची तकदीर याच्याकडे, कारण उर्वरित 15 चेंडू 45 धावांची गरज, प्रति चेंडू 3 धावांची गरज आहे. या ठिकाणी आपण पाहतोय चांगला झेल, फलंदाज बाद झालाय. झटका आपण पाहतो या ठिकाणी दिला जातोय तो खाडीच्या संघाला. शिवशक्ती वंजरपाडा आज पाहतो रॉयल होम प्रॉपर्टी पावसरबाई आपण यांच्या नावाने स्पर्धा खेळताना दिसतील. तर या दरम्यान पाहतोय खुर्शीदाबा या ठिकाणी जरूर या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचंही मनापासून हार्दिक स्वागत. आमच्या आयोजकांचे वडील आपण पाहतो अब्बा आहेत आणि त्या स्पर्धेनिमित्ताने या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचंही मनापासून हार्दिक स्वागत या ठिकाणी करूया. तकदीर चांगली तकदीर घेऊन आला, चांगली गोलंदाजी करतोय. आपल्या 5 चेंडूवरती पॉवर प्लेचं पहिले षटक, 5 धावा खर्च करत विकेट प्राप्त केलाय. 13 चेंडू आणि विजयासाठी 44 धावांची गरज आहे. बिग आव्हान आहे, मोठं आव्हान आहे. या ठिकाणी पुन्हा एकदा राजाभाई या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचं क्रिकेटवरती लक्ष कमी आणि टीव्ही वरती जास्त असतो. या ठिकाणी पाहतोय चेंडू सीमारेषा पार, रन्स मिळतील 6. इथे आला षटकार. हो दामत गावात खुरम 11 संघ आहे त्याच्या संगतीत. क्रिकेट खेळाचा उरूस भरवितो दामत गावात, भरवितो दामत गावात. धन्यवाद डीजे. इथे पाहतो पुन्हा एकदा एक चांगला फटका होता. तो फटक्यावरती षटकाराला साईलने दाखवून दिला अभी भी दमखम बाकी आहे. पहिलं षटक या ठिकाणी समाप्त झालं. 11 धावा स्कोर कार्ड वरती. एक गड्याच्या मोबदल्यात एक षटकाच्या समाप्तीनंतर ही जय सप्रभा काड्याचा संघ अजूनही पाहतो विजयासाठी झुंज करतोय. येणारे 12 चेंडू आणि 38 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा सुरेख फटका केतनच्या बॅटमधून येतो. इथे फटका, चेंडू गेला सीमारेषा पार, रन्स मिळतील 6. इथे आला षटकार. अजूनही गरज आहे. बघा ती लहान लहान मुलं बसलेत, त्यांना विनंती असेल जे खेळाडू आहेत त्यांना बसण्याची संधी द्या. आणि पुन्हा एकदा आयोजकांनी सांगितल्याप्रमाणे फक्त खेळाडू असतील तिथे समीर दादा, जे एक्स्ट्रा जे आहेत ना विदाउट टी शर्ट त्यांना लगेच बाहेर ठेवा प्लीज. आयोजक वारंवार आम्हाला सांगतील आणि ती सूचना तुमच्यावर पोहोचवणे खूप गरजेचं आहे. हरेश दादा, नागेश दादा, कधी कधी या चुक्या आपल्या संघाला मागात पडतात. प्लीज कसं असतं, आम्ही क्रिकेटबद्दल बोलायचं काय हे सर्व बोलायचं हा विचार आम्हाला पडतो. आणि त्या खुर्ची आतमध्ये घ्या दादा ती. चला गावदेवी भडवळ संघ आपण जरूर आयोजकांशी संपर्क साधायचा. तर
माज आपण व्यासपीठावरती यायचे माज लगेच अब्बा बुलारे माज. एकोणीस धावा स्कोर कार्ड वरती येणारे 7 चेंडू आणि 30 धावांची गरज. कृपया आपण पाहतो थोडं मॅच वरती लक्ष केंद्रित करायचं. आतिश प्लीज इथं कोणत्याही प्रकारची गडबड गोंधळ होऊन देऊ नका, कारण स्कोररला त्रास झाला ना, नितेशची तर यांना त्रास झाला ना तर स्पर्धेला त्रास होतो. उर्पी चेंडू वाईडिश लॉंग आणि काऊ कॉर्नर रिझर्व मध्ये शतरक्षक तिथपर्यंत पोहोचलाय. एक धाव पूर्ण चित्तेके चपलाईने दुसरी धाव पूर्ण केली जाते. 2 धावा या ठिकाणी धावफलकावरती जोडल्या जातील. धावसंख्या अजूनही पाहतो आपण विजयापासून खूप दूर आहे. 21 धावा धावफलकावरती 6 चेंडू आणि विजयासाठी 28 धावांची गरज आहे. षटकामध्ये कमी धावा ठेवायच्या आहेत ते इथे मोठा फटका येणं गरजेचं होतं. येणारी 6 चेंडू 28 धावांची गरज. धन्यवाद. आपण पाहतोय वाईट चेंडू अतिरिक्त धाव आपण या ठिकाणी पाहतोय. आता 6 चेंडू 27 धावांची गरज आहे. डीजे मास्टर धन्यवाद. चांगलं संगीत आमच्या नावाचं तुम्ही लावल्याबद्दल मनापासून धन्यवाद. मानगाव संघ खेळणार आहे दादा आज, काय टेन्शन नाही. इथे आपण पाहतोय बराच काल चेंडू हवेमध्ये आहे. शतरक्षक त्या ठिकाणी तैनात. इथे कोणत्या प्रकारची चुकी नाही. फलंदाज बाद मोक्याच्या क्षणी डोक्याची घंटा. रुपेश अफलातून झेल या ठिकाणी पकडलाय. बॅक टू पॉइंटून फलंदाज. येणारे 5 चेंडू आता विजयासाठी 27 धावांची गरज. चांगला चेंडू. इथे जोरदार अपील जरूर केली जाते. अप्रतिम चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. तर बघा ऐकविरा मंडप डेकोरेटर्स यांच्याकडून बघा सुवर्ण संधी आसलपाडा संघासाठी जर आज क्वालिफाय होते टॉप 5 मध्ये जाते तर तुमच्यासाठी टी शर्ट आणि एकविरा ट्रिप फ्री आहे. फक्त 12 खेळाडू नाही, ते बाकीचे टी शर्ट वाले तुम्हाला पण भेटेल. इकडे बघू नका, तुमच्यासाठी पण गावासाठी येते. ग्लास केला चेंडूला. एक धाव पूर्ण. दुसरी धाव घ्यायचा प्रयत्न चित्तेके चपलाईने दुसरी धाव पूर्ण केली जाते. बघा अजून झुंज देतोय जय सौप्रभा खाडेचावाडा संघ. आज गोलंदाजांनी जी चुकी केली, शतरक्षणामध्ये जी चुकी झाली नागेश, कुठे ते धावफलकावरती धावा त्या जास्त जोडल्या गेल्या. पण येणारे 3 चेंडू आणि 25 धावांची गरज. खूप काही असतंय क्षेत्ररक्षणामध्ये. इथे चांगला चेंडू अफलातून गोलंदाजी आपण या ठिकाणी पाहतोय. एक धाव लेग बायची एक धाव या ठिकाणी जोडली जाईल. 2 चेंडू 24 धावांची गरज. आता ISPL मध्ये 9वा आहे, इथं 12वा नाहीये. 12वा फक्त एक्स्ट्रा प्लेअर असतो. एक्स्ट्रा प्लेअर असतो. पवन कराले यांच्याकडून रुपेश तुमच्यासाठी 500 रुपयाचा पारितोषिक बाय जीपे. हा जीपे पोहोचवेल तुम्हाला. कॅश नका बोलू, कॅश दिली तर कॅश. तर आपण पाहतोय इथे चेंडू जातोय. पंचांचा इशारा आमच्याबरोबर पोहोचेल. व्हाईट चेंडू आणि
त्यावरती या 4 धावा म्हणजे अर्थात 5 धावा. चला भडवल संघाचा कॅप्टन मॅच सुरू होण्यापूर्वी आपण खुरमजी दर्जे आतिश यांच्याशी लगेच संपर्क साधायचे. दोन चेंडू 19 धावांची गरज. जावेदभाई खोत आणि बबलू दादा नजे यांच्या नावाची आणखीन एक स्पर्धा 7 स्टार चषक रखला जाणार 17 फेब्रुवारी ते 20 फेब्रुवारी. एक चेंडू 18 धावांची गरज आहे. गोलंदाज राऊंड विकेट आणि इथे डॉट चेंडूने पाहतो तिसऱ्या राऊंड मध्ये प्रवेश केलाय आई गावदेवी. आपण पाहतोय असरपडा संघ. आपण पाहतो तिसऱ्या राऊंडला दामत बी संघाच्या सोबत आपण पाहतो तो सामना होईल. दामत बी संघासोबत त्यांचा सामना